महाराजांनी लूट करण्यासाठी सुरत हे शहर का निवडलं? म्हणजे मुघलांच्या राज्यात दुसरीही मोठी शहरं होती, तिथेही खजाने होते, मग सुरतच का? सुरत हे त्यावेळचं सगळ्यात मोठं व्यापारी शहर होतं. स्वराज्यापासून तसं जवळ होतं. जगातला सगळ्यात मोठा व्यापारी विरजी व्होरा हा त्यावेळी सुरतेत राहत होता. त्याची मालमत्ता जवळपास 80 लाखाच्या आसपास होती. त्यावेळी त्याचा व्यापार जगातल्या बऱ्याच देशांमध्ये पसरला होता. दुसरे मोठे व्यापारी जसं की हाजी जाहिद शेख हाही सुरतेत राहत होता, म्हणजे तेव्हाचे अंबानी आणि अडाणी. मुघलांना फक्त कस्टम ड्युटी म्हणून जवळपास 12 लाख रुपये सुरतेतून दरवर्षी मिळायचे. तेव्हा सुरतेत भारतीय, अरब, फारसी, तुर्की, अर्मेनियन, ज्यूज असे वेगवेगळ्या देशातले आणि वेगवेगळ्या धर्मांची लोक राहत होती. पोर्तुगीज, डच, इंग्रज यांच्या वखारी तर तिथे होत्याच. इंग्रजांच्या सुरतीच्या वखारीत तर जवळपास 8,000 पाऊंडचा माल होता. आणि सुरत हे मुघलांचं पश्चिम किनारपट्टीवरचं एकमेव बंदर होतं. त्याला मक्केचं दारही बोललं जायचं, कारण मक्केला जाणारी सर्व जहाजं ही सुरतेवरूनच जायची. त्यामुळे मुघलांसाठी हे खूप महत्वाचं शहर होतं. आणि अर्थातच ही सगळी माहिती महाराजांच्या हेरांनी आधीच काढून महाराजांना दिली होती. म्हणून मुघलांनी स्वराज्यामध्ये जे काही हल्ले केले होते आणि लुटपाट केली होती त्याची परतफेड करण्यासाठी सुरत एक परफेक्ट ठिकाण होतं.